Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagtap SV from Krishna Mahavidyalaya. Today we study JavaScript statement program. So let's start with intro. Welcome in this video. In this video we study first program JavaScript code to print a square of a accepted number. एक नंबर एक्सेप्ट करून बटन च्या थ्रू आपला तो त्या नंबरचा काय झाला पाहिजे, स्क्वेअर झाला पाहिजे. या पद्धतीचा प्रोग्राम आपण पाहणार आहोत. आता प्रोग्राम कसा लिहायचा तो पहा. टॅग डॉक टाइप HTML, then tag HTML, then tag body tag, then tag form equal to double inverted comma F1 double inverted comma complete tag close. आता या प्रोग्राम मध्ये आपण एक फॉर्म घेतो आहे, त्यासाठी फॉर्म एलिमेंट घेतलाय. देन नेक्स्ट फर्स्ट एंटर नंबर आता नंबर एंटर करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. त्यासाठीचं कोडिंग नंबर साठी टॅग इनपुट टाइप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा टेक्स्ट डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टेक्स्ट नेम इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा T1 टॅग क्लोज. देन नेक्स्ट टॅग BR डबल टॅग BR घेतलेला आहे. एक टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण एक टेक्स्ट बॉक्स घेणार आहोत आणि टेक्स्ट बॉक्स मध्ये त्या टेक्स्ट बॉक्सला नाव काय दिलं आहे, T1. टेक्स्ट बॉक्स कशाला, तर तुमचा नंबर एंटर करायला, जो तुम्हाला त्या नंबरचं स्क्वेअर करायचा आहे तो, त्यासाठी. आता त्याच्यानंतर आपण एक बटन घेणार आहोत. म्हणजे बटनवर क्लिक केलं की काय होणार, तुम्ही जो नंबर एंटर केलेला आहे त्या नंबरचं स्क्वेअर मध्ये रूपांतर होणार. त्यासाठी बटनाचं कोडिंग पहा. टॅग इनपुट टाइप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा बटन डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट नेम. बटन नेम ही काय झाली, टाइप काय आहे बटन, आणि नेम ही त्याची प्रॉपर्टी इनपुट इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा B1. बटनला नाव काय दिलेलं आहे आपण, B1. जसं टेक्स्ट बॉक्सला नाव दिलेलं आहे T1, तसंच बटनला नाव काय देणार आहोत, B1. देन व्हॅल्यू इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा चेक. बटन काय काम करणार आहे त्याची व्हॅल्यू आपण इथं दिलेली आहे. व्हॅल्यू हा चेक दिलेला आहे. देन नेक्स्ट ऑन क्लिक काय आहे, तर एक इव्हेंट आहे बटनचा, तो यूज करणार आहोत. ऑन क्लिक इव्हेंट वापरल्यामुळे तुमचं बटनवर क्लिक केलं की स्क्वेअर प्रिंट होणार आहे. इक्वल टू स्क्वेअर फंक्शन देन टॅग प्लस स्क्वेअर नावाचं एक फंक्शन आपण घेतलेलं आहे. तर हे फंक्शन आहे कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय रेफरन्स, हे एक्झाम्पल आहे महत्वाचं. देन नेक्स्ट इथं तुमचा फॉर्म टॅग क्लोज होणार. देन नेक्स्ट टॅग इथं बॉडी क्लोज होणार. आणि आपण सेपरेट काय करणार आहोत, स्क्रिप्ट टॅग घेणार आहोत त्याच्या खाली. नेक्स्ट स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. देन नेक्स्ट फंक्शन. आता फंक्शन घेतलेला आहे आपण. फंक्शन कशासाठी घेतलेला आहे, तर फंक्शनचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर नंबर प्रिंट करायचा आहे. त्यासाठी आपण एक फंक्शन घेतलंय स्क्वेअर नावाचं, SQ नावाचं. फंक्शनच्या पुढे हे
ब्रॅकेट 2 घेतलेले आहेत. आता या ब्रॅकेट मध्ये काय लिहिलेलं नाहीये, ब्लँकच आहे, त्यामुळे या ठिकाणी तुमची व्हॅल्यू स्टोअर होणार. ठीक आहे. देन नेक्स्ट ओपन करली. व्हेअर काय आहे तर व्हेरिएबल आहे नंबर कॉमा यस. 2 व्हेरिएबल आपण घेतलेले. व्हेरिएबल म्हणजे काय तर स्टोअर नंबर स्टोअर करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला काय म्हणायचं व्हेरिएबल. तर 2 व्हेरिएबल आपण इथं घेतलेले आहेत, नंबर अँड यस नावाचे 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत. देन नेक्स्ट नंबर इक्वल टू F1 डॉट T1 डॉट व्हॅल्यू. आता या ठिकाणी काय आहे, F1 म्हणजे तुमचा फॉर्म झाला, T1 म्हणजे हा टेक्स्ट बॉक्स झाला, अँड डॉट व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू तुमची. आपण वर इथं बटन मध्ये व्हॅल्यू घेतलेली आहे ती व्हॅल्यू येणार इथं. ठीक आहे. नंबर म्हणजे एंटर जो नंबर करणार आहोत तो. देन नेक्स्ट त्याच्यानंतर तुमचं इक्वेशन येणार. यस कशाबद्दल घेतले तर स्क्वेअर तुमचा प्रिंट होणे, स्क्वेअर नंबर इंटू नंबर. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय घेतलं इक्वेशन, यस इक्वल टू नंबर इंटू नंबर म्हणजे काय 1 इंटू 1. जो काही नंबर तुम्ही एक नंबर एंटर कराल त्या नंबरचं काय झालं पाहिजे, मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर मग तुमचा स्क्वेअर तिथं प्रिंट होणार. देन नेक्स्ट आपण एक अलर्ट बॉक्स घेत आहोत. अलर्ट म्हणजे काय तर तुमचा जो काय आन्सर आहे ते एका बॉक्स मध्ये तुम्हाला डिस्प्ले झालं पाहिजे, याच्यासाठी आपण अलर्ट फंक्शन घेतलं. देन इन ब्रॅकेट मेसेज बॉक्स आहे अलर्टचा. द स्क्वेअर ऑफ नंबर इज डबल इन्व्हर्टेड कॉमा प्लस यस डबल इन्व्हर्टेड कॉमा. इथं कम्प्लीट होणार. देन नेक्स्ट ब्रॅकेट क्लोज सेमीकोलन. देन क्लोज करली ब्रॅकेट. देन स्क्रॅप टॅग क्लोज. देन नेक्स्ट टॅग HTML क्लोज. ठीक आहे. आता या ठिकाणी हा तुमचा प्रोग्राम इथं संपलेला आहे. सेव्ह करायचा तुमच्या फोल्डरमध्ये आणि सेव्ह करायचा फोल्डरमध्ये आणि ह्याचा आउटपुट बघायचा. आता ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप पाहू. आता म्हणजे प्रोग्राम तुमचा नेमका वर्क कसं करणार. आता आपण हे फंक्शन घेतलेलं आहे स्क्वेअर. स्क्वेअर फंक्शन काय करणार आहे तर तुमचं स्क्वेअर नंबर मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण स्क्वेअर फंक्शन घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा पहा, प्रोग्राम तुम्ही रन केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला आउटपुट मध्ये काय दिसणार आहे. आउटपुट इथं दाखवते तुम्हाला, एंटर नंबर. ठीक आहे. एंटर नंबर पुढे इथं तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स दिसणार आहे आणि ह्या टेक्स्ट बॉक्सला नाव काय दिलेलं आहे T1. काय दिलेलं आहे T1. ठीक आहे. मग या ठिकाणी नंबर तुम्ही एंटर केला, सपोज 2 नंबर एंटर केला आणि इथे एक बटन असणार आहे B1 नावाचं. B1 आता बटनला नाव काय दिलेलं आहे आपण इथं B1 नाव दिलेलं आहे. ठीक आहे. ह्या बटनावर क्लिक केलं की ह्याचा नंबर तुम्हाला डायरेक्ट अलर्ट बॉक्स मध्ये डिस्प्ले होणार. हा असा मेसेज बॉक्स दिसणार. त्या मेसेज बॉक्स मध्ये काय येणार, द स्क्वेअर ऑफ नंबर इज किती येणार 4. ठीक आहे. एवढा तुम्हाला मेसेज बॉक्स डिस्प्ले झालेला दिसणार. ठीक आहे. आता हे आउटपुट वर्क कसं करतंय ते पाहू. एंटर नंबर एंटर केल्यानंतर आता या ठिकाणी नंबर तुम्ही एंटर केला. व्हेरिएबल मध्ये 2 व्हेरिएबल घेतले, नंबर अँड यस. नंबर कशासाठी, जो काही नंबर तुम्ही एंटर करणार आहात तो म्हणजे इनपुट देणार आहात. यस काय आहे तर त्याचं स्क्वेअर मध्ये म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन घडवून आणण्यासाठी हे व्हेरिएबल घेतलेलं आहे. म्हणजे इथं नंबर तुम्ही एंटर केला, नंबर एंटर केल्यानंतर F1 काय आहे तर फॉर्म, T1 काय आहे तर तुमचा टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे, अँड डॉट व्हॅल्यू काय आहे तर चेक करण्यासाठी हे घेतलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी मग यस नंबर ज्यावेळी तुम्ही टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर केल्यानंतर इथं तुमचं हे फंक्शन वर्क करणार.
हे फंक्शन कसं वर्क करणार, लगेच एस इक्वल टू नंबर 2 एंटर केला म्हटल्यानंतर 2 इंटू 2 याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन घडवून आणणार. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर लगेच तुम्ही इथं बटनावर क्लिक केलं, नंबर एंटर करून डायरेक्ट बटनावर क्लिक करणार. बटनावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला लगेच मेसेज बॉक्स डिस्प्ले होईल, द स्क्वेअर ऑफ नंबर इज 4. आता या ठिकाणी कोणताही नंबर एंटर करा. आता 4 नंबर एंटर केला. 4 नंबर एंटर केल्यानंतर B1 वर फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 4 नंबरचा तुम्हाला स्क्वेअर डिस्प्ले होईल 16 असं. ठीक आहे. मग या ठिकाणी जे बटन काम करणार आहे, बटन महत्वाचं काम करणार आहे. बटन B1 वर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय होणार आहे तर पहा, व्हॅल्यू नावाचा आपण इलेमेंट घेतलेला आहे. ऍट्रिब्यूट आहे व्हॅल्यू इनपुट इलेमेंटचं. ठीक आहे. आणि त्याची व्हॅल्यू काय आहे चेक. मग ते काय काम करणार आहे, चेक करणार आहे. कशाचं की जो काही नंबर एंटर केलेला आहे तो नंबर एंटर चेक होणार B1 मध्ये आणि तिथं काय होणार, आणि त्याच्यावर युजरनं क्लिक केलं, त्या बटनवर युजरनं क्लिक केलं म्हणजे क्लिक काय आहे तर इव्हेंट आहे. क्लिक केल्यानंतर आपण हा स्क्वेअर फंक्शन तिथं ह्या क्लिकला दिलेला आहे. ऑन क्लिक इव्हेंटला काय केलंय, स्क्वेअर फंक्शन कॉल केलेला आहे. हे फंक्शन कॉल केलेलं आहे वर आणि त्याचा रेफरन्स इथं खाली दिलेला आहे पहा. या ठिकाणी स्क्वेअरचा रेफरन्स खाली दिलेला आहे. क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, तुमचा हे फंक्शन आपण इथं घेतलेलं आहे हे स्क्वेअर. तर फंक्शन मध्येच ही सगळी क्रिया घडणार आहे. मग हे फंक्शनच इथं तुमचं काय करणार आहे, काम करणार आहे. मग ह्या ऑन क्लिक म्हणजे बटनवर क्लिक केल्यानंतर ऑन क्लिक इव्हेंट काय करणार, स्क्वेअर फंक्शनला लगेच रेफरन्स जोडून देणार आणि तुमच्या जो काही तुम्ही नंबर एंटर केलेला आहे त्या नंबरचं लगेच त्यामध्ये स्क्वेअर मध्ये रूपांतर करून देणार. स्क्वेअर मध्ये रूपांतर करण्यासाठी मग ही प्रोसेस वापरली जाते. म्हणजे एवढ्या फास्ट क्विक मध्ये तुमचं हे सुरू होणार. ठीक आहे. मग या ठिकाणी मग हा प्रोग्राम तुम्ही सेव्ह करायचा आणि रन करायचा ब्राउझरवर रन केल्यानंतर तुम्हाला लगेच आउटपुट या पद्धतीनं डिस्प्ले झालेलं दिसेल. आता नेक्स्ट प्रोग्राम पाहू. जावास्क्रिप्ट स्टेटमेंट डिस्प्ले फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स युजिंग व्हाईल कंडिशन. आता व्हाईल कंडिशन वापरून काय करायचंय, आपण हा प्रोग्राम तयार करणार आहोत. त्यासाठी पहा कोडिंग त्या प्रोग्रामचं, टॅग डॉक टाईप HTML, then tag HTML, then tag body, in body tag script tag use script language equal to double inverted comma text slash JavaScript double inverted comma complete tag close. Then next declare variable means a store a value. Variable I is declared equal to 1 semicolon. Then next direct आपण लूप घेणार आहोत. while in bracket I is less than equal to 10. Okay. Then bracket close. Then next open curly bracket statement document dot write in bracket I. Then semicolon. Then next equation I equal to I plus 1 semicolon. Then close. Then next script tag close. Then next tag body close. Then next tag HTML close. ठीक आहे. हा तुमचा व्हाईल स्टेटमेंट प्रोग्राम यूज करण्यासाठीचं हे कोडिंग आहे. आता व्हाईल स्टेटमेंट वर्क कसं करतं ते पाहू आपण. ठीक आहे. आता व्हाईल स्टेटमेंट वर्क कसं करतं ते फॉर लूप सारखंच आहे.
फक्त फॉर मध्ये काय येतं तर इनिशियलायझेशन, देन कंडिशन, देन इटरेशन, हे तिन्ही लूप एकाच आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो. तर व्हाईल मध्ये कसं येतं, व्हाईल मध्ये सुरुवातीला तुम्ही काय करायचं, व्हॅल्यू इनिशियलाइज म्हणजे इनिशियलायझेशन सुरुवातीला होतं, म्हणजे व्हेरिएबल आय काय केलं, आय इक्वल टू 1 म्हणजे व्हॅल्यू तुम्ही इनिशियलाइज केली सुरुवातीला व्हाईलच्या वर. देन व्हाईल इन ब्रॅकेट काय आहे तर व्हाईल इन ब्रॅकेट कंडिशन, कंडिशन द्यायची आय इज लेस दॅन इक्वल टू 10 ब्रॅकेट क्लोज, ही झाली कंडिशन. आणि नंतर कंडिशन मध्ये काय येतं, कंडिशन झाल्यानंतर इटरेशन. मग इटरेशन तुमचं कुठे येतं तर स्टेटमेंट ब्लॉक मध्ये येतं. यामध्ये ओपन करली, त्याच्यानंतर स्टेटमेंट येतं तुमचं, आणि स्टेटमेंट नंतर तुमचं इटरेशन स्टेटमेंट म्हणजे इन्क्रीमेंट असेल किंवा डिक्रीमेंट ऑपरेटर हे इथं वापरले जातात, आय इक्वल टू आय प्लस 1. ठीक आहे. तसं फॉर लूप मध्ये कसं येतं, एकाच ब्रॅकेटमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर इन ब्रॅकेट इनिशियलायझेशन, देन नेक्स्ट सेमीकोलन, देन कंडिशन, देन सेमीकोलन, देन इटरेशन. ठीक आहे. मग हे काय होतं तर एकाच ह्याच्यामध्ये एकाच ब्रॅकेटमध्ये 3 लूप तुमचे वर्क करतात, देन स्टेटमेंट मध्ये जातात. म्हणजे एक लूप इनिशियलाइज केलं की लगेच ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये जातं कंडिशन मध्ये, तसंच ते एका लाईन मध्ये असतं. पण व्हाईल मध्ये काय केलं जातं तर सुरुवातीला इनिशियलायझेशन म्हणजे व्हॅल्यू इनिशियलाइज असाइन केली जाते, आणि त्याच्यानंतर तुमचं लूप स्टार्ट होतं, म्हणजे स्टेटमेंट सुरू होतं, कोणतं व्हाईल. त्याच्यानंतर व्हाईल स्टेटमेंट, त्याच्यानंतर व्हाईल स्टेटमेंट मध्ये पुढे इन ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो, कंडिशन देतो, आणि नंतर ओपन करली क्लोज करली याच्यामध्ये तुमचा स्टेटमेंट ब्लॉक मध्ये स्टेटमेंट देतात तुम्ही. आणि स्टेटमेंट नंतर स्टेटमेंट त्यानं रीड केल्यानंतर खाली लास्टला काय होतं तर इटरेशन येतं. मग इटरेशन मध्ये इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट असं या पद्धतीने येतं. आता व्हाईल लूप कसं वर्क होतं ते आपण पाहू. व्हाईल लूप मध्ये पहिल्यांदा पहा, व्हेरिएबल आय इक्वल टू 1 म्हणजे व्हॅल्यू आपण असाइन केली, इनिशियलाइज केली, देन काय घेतलेलं आहे तर तुमचं व्हाईल लूप घेतलेलं आहे, व्हाईल इन ब्रॅकेट आय इज लेस दॅन इक्वल टू 10. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला 1 to 10 व्हॅल्यू काय करायचे, डिस्प्ले करून दाखवायचे. मग ह्या ठिकाणी कंडिशन घेतल्या, त्याच्यानंतर ओपन करली नंतर स्टेटमेंट येतं, डॉक्युमेंट डॉट राईट आय, आय प्रिंट करण्यासाठी आपण प्रिंट स्टेटमेंट घेतलेलं आहे, डॉक्युमेंट डॉट राईट आय. ठीक आहे. देन इटरेशन त्याच्या खाली घेतलेलं आहे, थर्ड इटरेशन मध्ये काय इक्वल टू आय प्लस 1 सेमीकोलन. ठीक आहे. आणि आता त्याच्यानंतर मग तुमचं काय होतं तर क्लोज करली ब्रॅकेट. आता हे कसं, जोपर्यंत तुमचं कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तुमचं हे लूप काय होतं फिरत राहतं. ठीक आहे. आता कसं फिरतं ते पाहू आपण. सुरुवातीला आता व्हेरिएबल आय इक्वल टू 1, आता इथं आयची व्हॅल्यू किती आहे 1 घेतलेली आहे, लेस दॅन इक्वल टू 10. ठीक आहे. 1 आहे असाइन करा. त्याच्यानंतर 1 नंतर कुठे येतं तर ओपन करली, त्याच्यानंतर डायरेक्ट स्टेटमेंट रीड करतं, डॉक्युमेंट डॉट राईट, इथं आय तुमचा प्रिंट होतो, आय पहिला काय आहे 1. ठीक आहे. मग याच्यानंतर खाली जातं इटरेशन मध्ये, आय किती आहे आय इक्वल टू 1 इक्वल टू आय प्लस 1. मग इथं तुमची इटरेशन व्हॅल्यू इन्क्रीज होते म्हणजे इन्क्रीमेंट होते. मग इथं 1 प्लस काय होणार 2 होणार. ठीक आहे. मग नंतर आय प्लस आय इक्वल टू आय किती आहे तुमचा 1. ठीक आहे. जो काय आहे 1 आय, इथं आपण 1 असाइन केलेला आहे, देन प्लस त्याच्यामध्ये 1 नंबर एक ऍड होणार म्हणजे इन्क्रीमेंट होणार प्लस न. आता इथं 1 दिला किंवा प्लसचं एक साइन दिलं तरी चालतं, त्याचं काम आहे फक्त इन्क्रीमेंट, म्हणजे 1 नंबरनं तो इन्क्रीमेंट होणार. 2 नंबर घेतला असता तरी 1 नंबर तुम्हाला मिळाले असते, 2 नंबर मायनस घेतले असते तर तुम्हाला ऑड नंबर मिळाले असते. ठीक आहे. मग या ठिकाणी परत हे लूप तुमचं वर जातं. आता इथं या ठिकाणी तो लूप संपले का, नंबर तुमचे संपलेत का 10 नाही. मग इथं इन्क्रीमेंट झालं, इटरेशन झालं, परत व्हेरिएबल आय इक्वल टू इथं किती येणार तुमचं 2 येणार. ठीक आहे. ते कंडिशन मध्ये जाणार व्हाईल मध्ये. मग इथं आयची व्हॅल्यू किती येणार तुमची 2, म्हणजे आयची व्हॅल्यू इथं 2 येणार, देन लेस दॅन इक्वल टू 10. ठीक आहे. 10 पेक्षा आय कसं आहे 2 स्मॉल आहे. परत ते खाली जाणार, कुठे जाणार डॉक्युमेंट डॉट राईट आय इन ब्रॅकेट आय, म्हणजे या ठिकाणी आय तुमचा प्रिंट होणार, 1 नंतर
2 येणार इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर परत नेक्स्ट खाली जाणार स्टेटमेंट, कुठे जाणार इटरेशन मध्ये आय बिकम्स व्हॅल्यू 2. ठीक आहे. मग या ठिकाणी आय ची व्हॅल्यू किती झाली तुमची 2. मग इथं आय प्लस 1 आहे. 2 प्लस 1 मग आय बिकम्स 3. गो टू हियर in variable direct in variable I value becomes 3. I becomes 3. Then goes to while statement. I becomes here 3. Then condition here check. I is less than 10. Okay. Then 10 10 पेक्षा 3 कसं आहे स्मॉल आहे. परत हे तुमचं स्टेटमेंट मध्ये जाणार. ओपन करली नंतर डॉक्युमेंट डॉट राईट आय बिकम्स 3. मग या पद्धतीनं परत नेक्स्ट तुमचं काय होणार इटरेशन मध्ये. इटरेशन मधून खाली येणार लूप मधून. नंतर इथं आय बिकम्स व्हॅल्यू बिकम्स इथं इयर 3. आय ची व्हॅल्यू किती झाली 3 प्लस 1 न काय होणार इन्क्रीमेंट होणार. मग आय बिकम्स 4. गो टू हियर व्हेरिएबल इज आय बिकम्स 4. देन गो टू हियर while in bracket I is less than equal to 10. आता I ची व्हॅल्यू इथं किती होणार तुमची 4 होणार. लेस दॅन इक्वल टू 10. मग 10 हे 4 पेक्षा कसं आहे मोठा आहे आणि 4 हे कसं आहे 10 पेक्षा लहान आहे. मग हे बघा हे खाली येणार डायरेक्ट डॉक्युमेंट डॉट राईट आय. मग या ठिकाणी तुमचं 4 प्रिंट होणार. नंतर गो टू स्टेटमेंट हियर. देन लूप विथ इन्क्रीमेंट इन here I value becomes 4. I plus 1. Increment plus 1 I becomes 5. Go to loop. Then I becomes here value becomes 5. I is then check condition I is less than equal to 10. Okay. मग काय होतं इथं 10 पेक्षा 5 कसं आहे स्मॉल आहे. परत ते कुठे जातं स्टेटमेंट मध्ये. ओपन करली नंतर डायरेक्ट स्टेटमेंट मध्ये काय तर डॉक्युमेंट डॉट राईट आय. मग आय ची व्हॅल्यू इथं किती येणार तुमची प्रिंट होणार 5. परत काय होणार खाली इक्वेशन मध्ये आय इक्वल टू आय प्लस 1. आता इन्क्रीमेंट झालं तर आय ची व्हॅल्यू किती झाली तुमची 5. 5 प्लस 1 किती येणार 6 येणार. परत लूप तुमचं फिरणार. नंतर वाईल इन ब्रॅकेट आय व्हॅल्यू बिकम्स हियर 6 लेस दॅन इक्वल टू 10. मग 10 पेक्षा 6 कसा आहे स्मॉल आहे. परत ते डायरेक्ट कुठे येणार डॉक्युमेंट डॉट स्टेटमेंट ब्लॉक मध्ये डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट आय. मग इथं आय तुमचा प्रिंट होणार 5 नंतर इथं 6 येणार. परत गो टू इटरेशन स्टेटमेंट आय इक्वल टू आय प्लस 1. हियर आय बिकम्स व्हॅल्यू इज 6 प्लस 1 मग आय बिकम्स 7. परत गो टू कंडिशन व्हाईल इन ब्रॅकेट चेक हियर आय इज 7 लेस दॅन इक्वल टू 10. मग 10 पेक्षा 7 कसं आहे स्मॉल. परत कुठे येणार ते स्टेटमेंट ब्लॉक मध्ये. स्टेटमेंट ओपन करली स्टेटमेंट ब्लॉक डॉक्युमेंट डॉट राईट आय प्रिंट हियर 7. देन गो टू इटरेशन स्टेटमेंट आय व्हॅल्यू बिकम्स हियर 7. Then increment. Then 7 plus 1 value becomes 8. Okay. Then go to here in condition check I becomes 8. 8 is less than equal to 10. Then 8 कसं आहे 10 पेक्षा लहान आहे. परत go to statement block document dot write here in bracket I. So print here 8. Then go to iteration I becomes 8. 8 plus 1 increment plus 8 plus 1 here 9. Go to condition check in bracket I is less than equal to 10. So I becomes value 9. 9 is less than equal to 10. Then 9 is small about 10. Then go to statement block document dot write in bracket I becomes here is 9. So print here 9. Then go to increment operator. Go to increment iteration block I becomes 9 here. Then plus 1. 9 plus
1 becomes 10. Go to condition while in check I becomes here, I value becomes 10. I is less than equal to 10. Okay, then equal value here condition equal. Then go to here check document dot statement document dot write in bracket. Here I becomes 10. Then print here 10. Okay. मग then go to iteration. Here I equal to I plus 1. मग इथं तुमचा I plus 1 ऍड होणार नाही. मग या ठिकाणी तुमची कंडिशन फॉल्स होणार, कारण 10च आपण संख्या इथं काय घेतलेल्या आहेत, कंडिशन मध्ये दिलेल्या आहेत. जेवढ्या कंडिशन मध्ये तुम्ही संख्या दिलेल्या आहेत तेवढीच तो काय करतो, चेक करतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त संख्या तुम्ही प्रिंट म्हणजे दिली असेल, जास्त संख्या देण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्या ठिकाणी तुमचं कंडिशन लूप काय होतं तर फॉल्स ठरतं. मग फॉल्स झाल्यानंतर डायरेक्ट कुठे येतं, क्लोज करली ब्रॅकेट मधून लूप तुमचं बाहेर पडतं. त्या ठिकाणी तुमचा प्रोग्राम संपतो. मग अशा पद्धतीनं 1 to 10 नंबर तुमचे नॅचरल नंबर्स डिस्प्ले होतात. ठीक आहे, या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.